Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा 3रा अध्याय, श्लोक नंबर. आपण मागच्या वेळेस 14 आणि 15 पाहिले होते, तर आज आपण 16 पुढे पाहूया आपण. तर प्रार्थनेने चालू करूया. आपण गुरुजनांना प्रणाम करून आपण श्लोक पाहायला चालू करूया. आपण प्रार्थना करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुनो षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवन मन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको. वंदे रूप सनातनो रघुजुगु श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टं मत्तः स्मृतिर् ज्ञानम् उपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव विद्यो वेदान्त विदेव चाहम्. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमं वंदे श्री गुरुदीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्य ईश्वरम. हरे कृष्णा. तर आपण बघत आहोत. माझा आवाज क्लिअर आहे ना? तुम्हाला येतो आवाज? तर आपण बघत आहोत. धन्यवाद. आपण बघत आहोत 3रा अध्याय. तर आपण मागच्या वेळेस पहिलं काय पाहिलं होतं ते आपण पाहूया. कोणाला आठवत आपण मागच्या वेळेस काय पाहिलं होतं? आय थिंक जयश्री माताजी नव्हते आपण. तर एनीबडी रिमेंबर्स आपण मागच्या वेळेस काय केलं होतं? तर मागच्या वेळेस आपण 2 श्लोक पाहिले होते, 14 आणि 15. तर 14 मध्ये आपण काय पाहिलं होतं? भगवान चक्राबद्दल सांगत होते. कसं अन्नावरती जे जीव जे आहे ते अन्नावरती जगतात. अन्न कुठून येतं? पावसातून येतं. पर्जन्य, पाऊस कसं भेटतं आपल्याला पाहिलं तर यज्ञ करतो तेव्हा यज्ञामुळे पाऊस पडतो. आणि यज्ञ कसं भेटतं? ते कर्मामुळे भेटतं. आणि पुढे भगवान ते पुढे जो सायकल तो सांगतात की कर्म कशातून येतं? कर्म वेदांमुळे. कर्म ब्रह्म समुद्भव. ब्रह्म म्हणजे वेद. तर वेदांमधून येतं. आणि हे वेद कुठून येतात? ब्रह्म अक्षर समुद्भव. म्हणजे वेद जे आहेत ते भगवंताकडून भेटतात. तर त्यात आपण भरपूर चर्चा केली होती मागच्या वेळेस. आपण आता पुढे पाहूया आजच्या श्लोकमध्ये. श्लोक नंबर 16 मध्ये भगवंत काय सांगत आहेत?
मी आजचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये श्लोक नंबर 16 मी म्हणतो, कोणाला रिपीट करायचंय तर रिपीट करू शकता. मी स्लो स्लो म्हणतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तिह यः अघायुरिन्द्रियारामो मोघम पार्थ स जीवति. मी परत एकदा म्हणतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तीयति यः अघायुरिन्द्रियारामो मोघम पार्थ स जीवति. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तीयति यः अघायुरिन्द्रियारामो मोघम पार्थ स जीवति. तर त्याचा आपण अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद: हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगतो. इथे काय म्हणत आहे, इथे भगवान आजच्या या श्लोकामध्ये म्हणत आहे इथे की जे आता आपण जो चक्र पाहिला होता मागच्या श्लोकात, 2 श्लोकांमध्ये पूर्ण चक्र सांगितलं होतं. तर तो चक्र कसं होतं, जीव अन्नावरती जगतात, अन्न पर्जन्यावर, आणि हे पूर्ण असतं. तर हे जे चक्र जे आहे ते वेदांचं, ते जर कोणी त्याचं पालन करत नाही, सॉरी, हे जे मनुष्याचं जे हे चक्र आहे, मनुष्य जातीचं, मानव समाजाचं, तर काय होतं, तो एक पापमय जीवन जगत आहे ते. आणि तिथे शब्द काय वापरत आहेत भगवान, अघायुर, म्हणजे अघ म्हणजे खूप भयानक पाप ते करत आहेत हे. आणि इंद्रिय आरामो, इंद्रिय म्हणजे फक्त इंद्रिय तृप्तीसाठी तो मनुष्य जगत आहे, इंद्रिय आरामो. आणि मोघम पार्थस जीवती, म्हणजे तो व्यर्थ आपलं जीवन जो आहे तो जगत आहे. तर अर्थ काय आहे याचा, भगवान काय म्हणत आहे, आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. तेवढं पण नाही करू शकत तर कमीत कमी आपल्याला जे वेदांचं जे म्हणणं आहे तेवढं तरी मान्य केलं पाहिजे. जसं आपण इथे जर पाहिलं तर ह्याला आपण एका अॅनालॉजीने समजलं आपण, की समजा एक कोण लहान मूल आहे, तो खूप मस्तीखोर आहे, त्याला मस्ती करायला आवडते, त्याला अभ्यास नाही आवडत. तर आपण काय म्हणतो की चल बाबा, तू पोरा तू एवढं तरी कर, तू म्हणजे शाळेत तुला अभ्यास करायला आवडत नाही, ठीक आहे, कमीत कमी हा तुझा एबीसीडीचा अभ्यास तरी करून घे. असं तर कसं भगवान तर तेच म्हणजे त्याच सांगत, भगवान थोडे म्हणतील ते माझी भक्ती केली पाहिजे, पण तेवढं पण नाही करू शकत, तर कमीत कमी या वेदांचं पालन तुम्ही हे केलं पाहिजे. आणि जो असं करत नाही, जो मुलगा अभ्यास करत नाही, त्याचं काय होतं, तो फेल होतो आणि त्याचं जीवन व्यर्थ जातं. तसं इथेच होतं, हे जे चक्र ते पालन करत नाही, तो मनुष्य पापमय जीवन जगत आहे आणि व्यर्थ आपलं जीवन घालवत आहे, हे इथे भगवान या श्लोकांमधून सांगत आहे इथे. तर आपल्याला खूप भगवान या पापमय जीवनातून वाचवत. पण आपण जर पाहिलं, साधारणतः लोक आधीच्या काळात तरी लोक जे आहेत ते एक चांगलं सांस्कृतिक जीवन जगत होते किंवा एक भक्तिमय जीवन जगत होते. पण आज पाहिलं तर कोणाला टाइम नाहीये. कोणा सांगितलं आपण चला भगवद्गीतेचा क्लास आहे, तुम्ही या म्हणून, किती लोक येतील, कोणाला टाइम नाही. सगळ्यांना मॉलला जायचंय, मूवी बघायचं, व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती बिझी. पण भगवंताचं काय सांगितलं तर कोणालाच टाइम नाही. तर ही खूप एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्यात त्यांचंच नुकसान,
जसं भगवान इथे म्हणत आहे की हे पापमय जीवन जगत आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. तर हे जर भगवंताकडे आकर्षित नाही झालं तर त्यांच्यामध्ये त्यांचंच नुकसान आहे. तर हे असं नाही झालं पाहिजे. हे इथे भगवान एक साधारणतः जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना हा मेसेज इथे भगवान देत आहेत इकडे. तर या श्लोकामध्ये 16 नंबरमध्ये भगवान आपल्याला कमीत कमी चला वेदांचं जे चक्र आहे जे सांगितलं आहे तेवढं तरी पालन करा तुम्ही, हे भगवान सांगत आहे इथे. तर आता जसं मी सांगत होतो की जो तिसरा अध्याय आहे तो तिसऱ्या श्लोकापासून जो 17वा श्लोक आहे तिथपर्यंत भगवान हे सांगत आहे की कसं कर्मकांड पासून कर्मयोगाकडे आपल्याला वळायला पाहिजे. भगवान हळूहळू म्हणजे पहिलं कर्मकांड बद्दल सांगतात की तुम्ही हे पूजा करा ते पूजा करा, मग हळूहळू ते कर्मयोगाकडे आपल्याला नेत आहे. तर मग आता काय सांगितलं, तुम्ही यज्ञ करा. आणि आधीच्या श्लोकमध्ये पाहिलं जे पण आपण कर्म करतो ते भगवंतासाठीच केलं पाहिजे. तर हे हळूहळू आपल्याला भगवंत भक्तिमय जे संदेश आहे त्याच्याकडे नेतं. कारण समजा कोणी एक खूप जसं एक मस्तीखोर बाळ आहे, त्याला म्हणजे त्याला खेळायची सवय, त्याला अभ्यासाची सवय नाही, त्याला सडनली त्याला एक म्हणजे 5वीचा अभ्यास दिला तर त्याला झेपणार नाही ते. म्हणून काय करता, हळूहळू चला थोडस पहिलं नर्सरीमध्ये जा, मग एबीसीडी शिक, असं हळूहळू कर. मग पहिल्या वर्गमध्ये, दुसऱ्या वर्गमध्ये असं जर केलं हळूहळू तर तो पुढे जाऊ शकतो. तसं आता भगवान हळूहळू त्याला कर्मकांड पासून ऍटलिस्ट एवढं तरी करा, यज्ञ तरी करा, पूजा करा, हे सगळं तुम्ही देवांचं जे प्रवचन आहे ते तरी ऐका. तर हा मेसेज इकडे या श्लोकामधून देत आहे इथे. आणि इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा. आपले जे इंद्रिय आहेत त्यांच्यावरती संयम ठेवा. हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की आपला इंद्रिय संयम किती महत्वाचा आहे. तर इथे आता आजच्या श्लोकमध्ये काय म्हणत, इंद्रिय आराम. जो इंद्रियांच्या आराम म्हणजे रमण, आराम म्हणजे जो शब्द आहे रमण, तो इंद्रियाच्या रमणसाठी जगत आहे, तो पापमय जीवन जगत आणि व्यर्थ जीवन जगत आहे. तर इथे जर पाहिलं आपण तर कोणाला वाटत असेल की नाही थोडंफार तरी हे केलं पाहिजे, किंवा काही लोकांना वाटतं की भक्ती करून काय उपयोग, आपल्याला सगळं इंद्रिय तृप्तीच केली पाहिजे, काही लोकांना असं वाटतं. पण जर पाहिलं तर जे इव्हन जे खूप वयस्कर लोक आहेत, म्हणजे जे लिटरली मग आपण म्हणू शकतो डेथ बेडवरती आहेत, म्हणजे 80 ओलांडले आहेत, 90 ओलांडले, त्यांना पण जर आपण विचारलं की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत का, त्यांचं उत्तर एकच असतं, नाही आम्हाला अजून हे करायचंय, असं केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं बरं झालं असतं. तर इच्छा कधी कोणाच्या पूर्ण होत नाही, कारण हे जे इच्छा आहे हे एक नेव्हर एंडिंग सायकल आहे आणि ह्याच्यात जो पडतो तो कधी ह्याच्यातून निघू शकत नाही. आणि ही अग्नी अशी आहे की त्यात जेवढं घी टाकेल तेवढं ती वाढत राहील. तर इंद्रिय तृप्ती करणे हा जीवनाचा उद्देश नाहीये, आपण हे समजू शकतो. भगवंताचं थोडी जरी भक्ती केलं, थोडस नाव घेतलं तरी किती मनाला एकदम समाधान वाटतं, हा तृप्त वाटतं. जसं कोणी एक तहानलेला माणूस असेल, तो जेव्हा पाणी पितो त्याला किती बरं वाटतं, तसं दुसरे कितीही कार्य केले तर त्याला संतुष्टी भेटणार नाही, त्याला तो आराम भेटणार नाही. ते जेव्हा तो फक्त भगवंताची भक्ती करेल तेव्हाच त्याला ते संतुष्टी भेटेल. आणि त्याचं प्रभुपादजी बरेच वेळेस उदाहरण देतात की जसं एक मासा आहे, माशाला पाण्यातून काढला तर त्याला तुम्ही काही द्या, त्याला किती इंद्रिय त्याला 5 स्टारचं हॉटेल द्या, सगळ्यात मोठ्या एक 7 स्टार स्वीट मध्ये ठेवा त्याला, किंवा डनलपचा गद्दा द्या, किंवा एसी द्या, काही द्या, त्याला मला नको मला परत पाणी टाक. का? कारण त्याचं जे स्वरूप आहे ते पाणी मधलं आहे. ते पाणीतून काढून त्याला काहीही दिलं त्याला ते आवडणार नाही. तसं आपण जे आहेत, आपण जे जीवात्मा आहे ते शास्त्रामध्ये सांगितलंय आनंदमय अभ्यासात, त्याचा स्वभावच आहे आनंद प्राप्त करणे. पण होतं काय, आपलं चुकतं कुठे की आपण आनंद जो आहे तो चुकीच्या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. जसा मासा आहे, त्याला कितीही तुम्ही
गुलाबजामुन द्या, त्याला बरं वाटणार नाही. त्याला किती डनलपची गादी द्या, एसी द्या, त्याला परत पाण्यात टाकलं तरीच. तसंच जीव जो आहे त्याला जेव्हा त्याचं जे स्वरूप आहे, जे शास्त्रामध्ये सांगितलंय, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. आपण प्रत्येक जीव जे आहे ते कृष्णाचे आपण दास आहोत. जेव्हा भगवंताची भक्ती करू आपण, तेव्हाच तो आनंद येईल, ती संतुष्टी येईल. ते आपलं जीवन, म्हणून म्हणतात ना की हे खूप अमूल्य जीवन आहे, तुम्ही घालवू नका. का? लोक टाइमपास मध्ये किंवा इंद्रियतृप्तीमध्ये किंवा असंच जीवन घालवतात, आणि जेव्हा हे जीवन संपतं, मृत्यू, तेव्हा त्याला वाटतं अरे थोडस भक्ती केली पाहिजे. पण तेव्हा तो टाइम भेटणार की नाही, त्याचं शरीर स्वस्थ असेल की नाही, वी डोंट नो. म्हणून प्रल्हाद महाराज हे म्हणतात, कौमारम आचरित प्राज्ञ, 7व्या स्कंद, श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज बोलतात की कुमार अवस्थेपासूनच आपल्याला भक्ती चालू केली पाहिजे, म्हणजे 5 वर्षाच्या असतापासून. आणि आजकाल लोक काय म्हणतात, अरे आता मजा करा, खा प्या, दारू प्या, आणि नंतर जेव्हा तुम्ही 70-80 वर्षाचे होताल तेव्हा तुम्ही भक्ती करा. हे भक्ती करायचं वय नाहीये, पण हे चुकीचं आहे. भक्ती करायचा जो खरा जे वय आहे, जे खरं वय आहे, ते आहे 5 वर्षापासून, हे प्रल्हाद महाराज, तेव्हापासून भक्ती केली पाहिजे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. तर ह्या श्लोकामध्ये आपल्याला हे पाहायला भेटत आहे. आणि पुढचा श्लोक आपण पाहूया. 17 आणि 18 दोन्ही सिमिलर आहेत, त्याचा मेसेज सेम आहे, तर आपण दोन्ही एकत्र घेऊया. मी वाचतो इथे. 17वा आणि 18वा आपण दोन्ही घेऊया. यस्त्वात्मरतिरेव स्याद् रिपीट करायचं, रिपीट करू शकता. ओके, मी पूर्ण श्लोक म्हणतो. यस्त्व आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनि एव च सन्तुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. यस्त्व आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनि एव च सन्तुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. याचा अर्थ आपण पाहूया. इथे काय सांगत आहे भगवान, याचा अनुवाद. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तर इथे आता जे मागच्या श्लोक मध्ये पाहिलं होतं, जो चक्र फॉलो करत नाही, तो विधान फॉलो करत नाही, ते पापमय जीवन करतात. आता इथे याच्या विपरीत जे भक्त आहेत त्यांचं इथे भगवान वर्णन करत आहे. तो कसा आहे, जो आत्म्यात स्वतःमध्येच तो रममाण असतो आणि तो जीवन आपल्या आत्मसाक्षात्कार मध्ये घालवतो. तर ते असल्या एक उत्कृष्ट भक्ताला कर्म करायचं काही त्याला हेच नाही, त्याला कार्यम न विद्यते, त्याला काही कार्य करायची गरजच नाही, हे त्याला सांगत आहे. आणि त्याचा पुढचा श्लोक आहे, आपण 18वा श्लोक पाहूया, तो पण घेऊया. नैव तस्य कृते नार्थो न कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद् अर्थव्यपाश्रयः. नैव तस्य कृते नार्थो न कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद् अर्थव्यपाश्रयः. तर याचा पण आपण अर्थ पाहूया. याचा इथे अनुवाद 18व्या श्लोकचा. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचे नसते. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. तर इथे काय भगवान सांगत आहे, असा जो भक्त, जे 17व्या श्लोक मध्ये जो पाहिला आपण, जो आत्मसाक्षात्कारी, तर असा जो आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे,
तो जेव्हा आपले कर्म करतो तर त्याला त्याच्यातून काही प्राप्त करायचं नाही. जसं आपल्याला काही कर्म करायचं असेल, आपण जॉबला जातो तर आपल्याला काही पैसे पाहिजे. कोण मुलगा मुलीवर प्रेम करतो किंवा मुलगी मुलावर प्रेम करतो, त्याला काहीतरी त्याच्या एवजात काहीतरी पाहिजे असतं. निष्काम हेतू नसलेलं प्रेम कोणाचंच नाही. तर इथे जेव्हा एक भक्त जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याला त्याचा काही हेतू नसतो की मला रिटर्न मध्ये मला पाहिजे. त्याच्यासाठी भागवतम मध्ये एक खूप चांगला श्लोक आहे, मला तो आता आठवत नाहीये. अहेतुकी अप्रतिहात्मा ये आत्मा सुप्रसिद्धी. अहेतुकी अप्रतिहता म्हणजे जो खरा भक्त असतो त्याला भगवंताच्या भक्तीमध्ये काही हेतू नसतो. तर खरं प्रेम तसं असतं, त्याचा काही हेतू नसतो की मी हे केलं तर मला हे भेटेल, मी हे केलं तर मला हे भेटेल, त्याचा काही हेतू नसतो. तर असा जो साक्षात्कारी जो मनुष्य आहे तर तो जेव्हा कर्म करतो त्याचा काही हेतू नसतो, तो आपलं कर्म करायचा आहे म्हणून कर्म करतो. हे आपल्याला आता लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान असं का म्हणत आहे? भगवान अर्जुनाला संदेश देत आहे, तू तुझं कर्म करत जा, ह्याच्यातून तुला राज्य भेटेल, सुख भेटेल. जसं तो म्हणत होता की मला राज्य नको आहे, मला सुख नको आहे, काही भोग नको आहे, तर ह्याच्यातून तू त्याची पर्वा नको, तुझं काम आहे फक्त युद्ध करायचं. हा मेसेज त्याला देत आहेत की तू युद्ध करायचं काम आहे, तू फक्त युद्ध कर, तू ह्याच्यातून काही अपेक्षा ठेवू नको. आणि पुढे म्हणतात की या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. आणि असं पण नाहीये त्याला काही भेटणार नाही म्हणून तुम्ही त्याला कर्म मी नाही केलं पाहिजे. जसं अर्जुन म्हणत होता की मला युद्ध नाही करायचं. तर ह्याचा अर्थ असा आहे की काही मला जर पाहिजे नसेल तर जसं मला कोणालाही म्हणजे कंपनीने सांगितलं की बाबा तुम्हाला आता पगार भेटणार नाही, तर कुठला शहाणा माणूस असेल जो ऑफिसमध्ये जाईल, तो नका मला पगार देत नाही तर मी कशाला का करणे हेतू आहे. तर त्याला ते कर्म करण्यासाठी काहीतरी कारण आहे. आता जो एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याला काही कारण नाहीये त्याला की काम नाही केलं पाहिजे, तर काम ते करत म्हणजे त्याला करत राहायचंय बस. न करण्यासाठी त्याच्यासाठी काही कारण नाहीये. तर अर्जुनाला पण तू युद्ध न करण्यासाठी तुला काही कारण नाहीये, तर तू हे युद्ध केलंच पाहिजे, हे इथे भगवान आपल्याला सांगत आहे इथे. तर युद्ध करत राहिलं पाहिजे हा मेसेज देत आहे. तर इथे काय आपण पाहतो इकडे की 17व्या श्लोक मध्ये सांगत आहेत की आत्मसाक्षात्कारी जो मनुष्य आहे त्याचं काय लक्षण आहे, तो कसा असतो, तो स्वतःमध्ये रममाण असतो आणि त्याला कार्य नसतं. त्याला ही डझंट हॅव एनी ड्युटी टू परफॉर्म. तस्य कार्यम न विद्यते. हे आपण आता जेव्हा पुढच्या 4थ्या श्लोक मध्ये जाऊ तेव्हा 4थ्या अध्यायामध्ये तेव्हा पण आपल्याला त्याच्यामध्ये समजेल ते. तर इथे ते संदेश इथे भगवान सांगत आहे इथे. आणि ह्याचं तात्पर्य खूप चांगलं आहे. फटाफट वाचूया. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामधून संतुष्ट असतो त्याला इतर पर काही कर्तव्य करायचे राहत नाही. त्याला म्हणजे जर मनुष्य कृष्ण भक्त आहे त्याला मग बाकी काही कार्य करायची गरजच नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे सहस्रो यज्ञांच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मालिन्य त्याच्या हृदयातून तत्काळ धुतले जाते. आता आपले हृदय जे आहे ते मलिन आहे म्हणून आपण काही करू शकत नाही व्यवस्थितपणे. पण जो कृष्ण भक्त असेल तर तो सगळं ते करत असल्यामुळे इथे काय लिहिलंय की सहस्त्र यज्ञाच्या आचरण, जेव्हा सहस्त्र यज्ञ होतील तेव्हा त्यांनी जे हृदय मध्ये जे मालिन्य आहे ते निघून जाईल. तसं फक्त तो कृष्ण भक्तीने तो करू शकतो. फक्त आपल्याला सोपं एकदम, जसं भगवंतांनी खूप आपल्याला कृष्ण भक्ती सोपी केलेली आहे. आपल्याला फक्त कृष्णाचं नाव घ्यायचं, नामस्मरण करत राहायचं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. कुठे आपल्याला तपस्या करायची नाही, एका पायावर उभं राहायचं नाहीये, पाण्यामध्ये जायचं नाहीये, खूप
म्हणजे शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे तपस्या दिले, तर काही नाही का, फक्त सिंपल एक आपल्याला ही छोटीशी पोळी दिली आहे. त्याच्यामध्ये असं नाहीये हे छोटंसं आहे म्हणून त्यात काही पॉवर नाही, असं नाही. त्याच्यामध्ये जे पॉवर होते यज्ञामध्ये, मग जे भगवंताची अर्चना करायचे त्याच्यामध्ये किंवा तपस्या करायचे, त्याच्यापेक्षा खूप पटीने पॉवर या भगवंताच्या नावामध्ये आहे. आणि हे आपण जे तुकाराम महाराज आहे त्यांच्या आपण आयुष्यातून बघू शकतो. त्यांनी फक्त भगवंताचं नाव घेतलं आणि सदेह ते आपल्या भगवत धामात गेले. त्यांनी तपस्या कधी आपण पाहिली नाही. फक्त फक्त ते गोड एकदम मधुर भगवंताचं नाव पांडुरंग 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 नाव घेत राहील. तेवढंच करायचं, दुसरं काही नाही. आपलं भगवंताचं कृष्णाचं स्मरण करत राहायचं. तोच एक उपाय इथे भगवान सांगत आहे. आणि पुढच्या श्लोकमध्ये 18व्या श्लोकमध्ये सांगत आहे. मला वाटतं तर झूम जर बंद झाला तर परत तुम्ही लॉग इन करा प्लीज. वाटतं तर टाइम झालेला आहे तर लॉग आउट करेल. तर इथे 18व्या श्लोकमध्ये इथे भगवान काय सांगत आहे की जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याला काही असं काम करण्याचा काही त्याचा हेतू नसतो आणि काम न करण्यामागे पण त्याचं काही कारण नसतं. तर हा मेसेज आपल्याला इथून भेटत आहे इथे. आणि जर तात्पर्य आपण पाहिलं तर खूप तात्पर्यामध्ये प्रभुपादजी म्हणतात इथे, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माविना इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. एकच, जो भगवंताचा कृष्णाचा भक्त आहे त्याला बंधन नाहीये कुठलं. जसं दुसऱ्यांना बंधन आहे की तुम्ही हे यज्ञ करा ते यज्ञ करा, पण कृष्ण भक्ताला असं कुठलंही त्याला बंधन नाहीये. त्याने फक्त आपलं जे कृष्ण भक्ती तेवढंच करायचं. भागवतामध्ये एक श्लोक आहे, खूप महत्वपूर्ण श्लोक आहे की त्याला पितृ ऋण, मातृ ऋण, ऋषी ऋण, भूत ऋण, जे वेगवेगळ्या प्रकारचे ऋण आहेत त्याला 6 प्रकारचे काहीतरी ऋण आहेत. पितृ ऋण आहे, पितरांचं ऋण असतं आपल्यावरती, कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे मनुष्य देह प्राप्त झाला आहे. म्हणून आपल्याला पितरांसाठी आपल्याला करावं लागतं, पिंडदान हे दान सगळं करावं लागतं. मग आपले जे आई वडील आहेत त्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञ राहावं लागतं. जेवढे ऋषी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला वेद भेटले आहे तर त्यांच्या प्रती आपल्याला ऋणी लावून. पण जो कृष्ण भक्त आहे त्या फक्त त्याला भगवंताचं कार्य करायचं, त्याला कसलंही त्याला ऋण नाहीये. तर हा मेसेज आपल्याला या श्लोकातून भेटत आहे. तर फक्त कृष्ण भक्ती हा जर आपण जीवनाचा जर उद्देश जर ठेवला आपण, तर आपण बाकी सगळ्या दुसऱ्या कार्यातून मुक्त होऊ शकतो. तर याच मेसेज बरोबर मी इथे थांबतो आणि कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. आपण अनम्यूट करू शकता. हरे कृष्णा हेमंगिनी माताजी. धन्यवाद प्रणाम माता. ठीक आहे, चला कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण थांबूया इकडे आणि पुढच्या गुरुवारी आपण भेटूया. हरे कृष्णा. श्रीमद् भगवद गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा.